कडे दिल्लीमध्ये गोंधळ आणि विधिमंडळामध्ये राडा अशी काहीशी परिस्थिती आज राज्यानं पाहिली। दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांना हिंदुत्वाबद्दल काही बोलले, त्यावरून इकडे महाराष्ट्रामध्ये भाजपचे आमदार चिडले, मग विरोधक त्यांना नडले आणि मग लोकशाहीच्या मंदिरात थेट आई बहिणींवरना शिवीगाळ झाली। हा इतका सगळा राडा नेमका झाला कशावरून बघूया। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा 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 नफरत नफरत नफरत। हिंदू हिंसक असल्याची बाब या ठिकाणी सभागृहामध्ये प्रसाद लाड आमच्या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी समजली आणि या संदर्भामध्ये सभापतींना अवगत केल्यानंतर सभागृहाचं वातावरण तंग झालं। मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। प्रकरण सुरू झालं लोकसभेत, पेटलं राज्याच्या विधान परिषदेत आणि घसरलं आया बहिणींवर। म्हणजे एखाद्या सभागृहाचं कामकाज कसं असू नये याचा वस्तुपाठच आपले सुसंस्कृत आमदार घालून देत आहेत। बघा विधानसभेत काय घडलं। या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। फक्त एक रिक्वेस्ट आहे, जिथं आम्ही बीप केलंय ना तिथं तुम्हाला ते काय म्हणाले असतील याचा अंदाज बांधावा लागेल, कारण मर्यादा आपल्या नेत्यांनी सोडल्या आहेत, आपण नाही। आता याची सुरुवात थेट सुरू झाली ती लोकसभेतल्या चर्चेवर। विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपवर हिंसावृत्तीचा आरोप करत होते आणि ते करत असताना त्यांनी भगवान शंकराचा दाखला दिला। डरो मत डराओ मत। और दूसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा 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 नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य। आप हिंदू हो ही नहीं। हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए। अहिंसा हमारा प्रतीक है। अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा। भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या विधानावरून विधान परिषदेत निषेध केला आणि निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी केली। या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे। यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली। राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे, अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। मग प्रसाद लाड यांनी ही मागणीला दुजोरा दिला। मी तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या। नाहीतर आता उत्तर द्यायला विरोधी पक्षनेते उभे राहिले। प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे पाहून काही खाणाखुणा केल्या, त्याचाच दानवेंना राग आला आणि त्यांनी भर सभागृहात आया बहिणींचा उद्धार केला। हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे तिकडे करायचा, तिकडे करायचा। बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है। हिंदुओं का अपमान अंबादास दानवे ने किया है। मैं उसका निषेध करता हूं और इस माध्यम से मैं उबाटा के सभी नेताओं को आह्वान करना चाहता हूं कि राहुल गांधी ने जिस तरीके से हिंदुओं का अपमान किया है,
क्या वो उसका समर्थन करते हैं? अख्खं विधिमंडळ या शिव्या शापाने गजबजलं आणि अखेर दानवे मीडिया स्टँडवर धावत पळत आले. माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. भले शाब्बास. म्हणजे दानवेंनी आधी शिव्या दिल्या, मग त्याचं समर्थन केलं आणि वरून बोटं तोडण्याची धमकी दिली. आणि हे करतंय कोण? तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते. आता लोकसभेतल्या मुद्द्यावरून विधान परिषदेत ठराव मांडावा की नाही यावर मतमतांतर असू शकतात, पण एखाद्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या पवित्र पटलावर अशी सडक छापगिरी करणं कुणालाही शोभत नाही राव. हे सगळं बघून म्हणावंसं वाटतंय शिव 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 शिव. तिकडं करायचा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.